हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे डे 2 ऑफ गणेश चतुर्थी आणि आमचा बाप्पा आहे 1.5 दिवसाचा. तर आजच आमचं विसर्जन पण होणार आहे, म्हणून सकाळपासूनच लगबग सुरू होती. मम्मी तर जेवणातच होती बिझी आणि मी एवढे दिवस ठरवत होती की मला कोथिंबीर वडी किंवा आळू वडी काहीतरी बनवायचं आहे. तर मी त्याच्या मागे होती, मी ते स्पेसिफिक घेऊन बसलेली आणि वरतून मला शूटही करायचं होतं कोथिंबीर वडीचं. तर ती जर शॉर्ट तुम्ही बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. तर मी बनवली कोथिंबीर वडी, मम्मीने आमटी बनवली, भात बनवला, कोबीची भाजी बनवली, त्याच्यानंतर मी कोथिंबीर वडी बनवली. बासुंदीचा पण प्लॅन होता बट तो मी कॅन्सल केला कारण का मोदक होते. त्याच्यानंतर मग आम्ही आरती घेतली सकाळची. डे 1चा व्लॉग तर तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर नक्की बघा. तिकडे मला मम्मीने टॉन्ट मारून मारून हिला काही येत नाही, ही आपलं नाव खराब करणार असं बोलून बोलून मला जे तिने प्रवृत्त केलं आणि त्याच्यामुळे मी एक मोदक बनवला. ठीक आहे, म्हणून मग मी आज विचार केला, बघा मला कटोरी तर बनवता येते, असं नाही आहे की मला नाही येते, पण ते मला ना त्या पात्या बनवता येत नाही. त्या पात्या नाही, त्याला काहीतरी बोलतात ते, बघा ते चिपकतच नाहीत, त्या खालपासून चिपकत नाही. त्याला पाणी लावा, तूप लावा, तेल लावा, काय होतच नाही आहे. तरी पण विचार केला, आज मी आणि मम्मीच होतो ना, तर बोलले मी बसते आणि मी करते. मग आम्ही आज 11 मोदक करायचं, आज 11 मोदकच करणार होतो ॲक्च्युली. तर मी ट्राय केलं आहे, मी ट्राय करून माझी कटोरी एक नंबर येते, पण ते चिपकत नाही. मग आता असं कन्क्ल्युजन निघालं आहे की नेक्स्ट टाईम जेव्हा आपण मोदक करू तेव्हा तू तेल घे. हे बघा कटोरी किती प्रो लेवलला बनवते मी, बघा म्हणजे तोडच नाही मला, पण ते तिकडे सगळं बारगळते. ते जे असं चिमटी काढून ते करतात ना, पात्या नाही, पाती नाही, काहीतरी त्याला बोलतात, म्हणजे त्या शब्द नाही त्या तोंडात. पाकळ्या, पाकळ्या, हां पाकळ्या. त्या पाकळ्या आहेत ना, त्या जमत नाहीत बघा, त्या चिपकतच नाही आहेत. त्या मम्मीच्या कशा पटकन चिपकतात. तरी पण एवढी ठीक आहे. तर काल तर मी 5 पाकळ्यांच्या केलेल्या आणि आज मी मे बी 6 केल्यात. एक पाकळी अचीवमेंट आहे. पण ना ते जे मम्मीसारखे ते बघा ना, ते ताटात किती परफेक्ट मोदक आहेत, छोट्या छोट्या पाकळ्या. आता आम्ही हे करताना दादा बोलला की मी तुम्हाला हेल्प करतो, म्हणून दादानी घेतलं कोथिंबीर वडी शॅलो फ्राय करायला. तर पहिले आम्हाला वाटलं काय की 4 बॅच होत्या ना, 4 ह्याच्यात मी डिवाईड केलेलं. तर मला काय वाटलं की 2 होतील आणि 2 उरतील, मग ते आपण संध्याकाळी करू. पण एवढ्या छान झालेल्या की 4च्या 4 दुपारीच संपलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग आम्ही मोदक बनवले. तर मम्मी बोलली केसर टाकू का, तर मग आम्ही केसर पण टाकलं, थोडं एस्थेटिक लुक द्यायला. त्याच्यानंतर दादाचे फ्रेंड झाले, ते पण खूप वेळ काढून आलेले आणि त्यांनी पण एक मस्त वाईब क्रिएट केलेली घरी, छान वाटलं. त्याच्यानंतर मग आमची उत्तर पूजा चालू झाली, कारण का बाप्पा निघायची वेळ सुरू झाली म्हणून. उत्तर पूजा पण आम्ही यूट्यूब व्हिडिओ बघून केली. आणि आता जे फ्रेममध्ये आहेत आम्ही चौघं सोडून, तो आहे माझा दादा आणि माझी काकी, माझी सख्या काकांचा मुलगा आणि आमची काकी.
तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.